नमस्कार. मी विशाल बापूसाहेब कोकरे, क्रांतीसूर्य बी.के. कोकरे साहेबांचा मुलगा. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजातील युवक बांधवांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, मी माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मी त्या तमाम मल्हार मावळ्यांना धन्यवाद देतो, जे मल्हार मावळे मागील 2 महिन्यापासून धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळावं म्हणून विविध ठिकाणी उपोषणाला बसले. विविध ठिकाणी त्यांनी आंदोलने केली. विविध ठिकाणी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संपवलं, अशा विविध लोकांना, अशा धनगर समाजातील विविध योद्ध्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. त्यामध्ये ज्यांनी जेजुरी येथून सर्वप्रथम आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पदयात्रा काढली, त्यामध्ये पांडुरंगांना मेरगळ असतील, विजयजी गोपने असतील, त्याचबरोबर त्यांचे विविध सहकारी असतील. तसेच ही पदयात्रा घेऊन हे सर्व लोक पंढरपूर या ठिकाणी गेले आणि पंढरपूर या ठिकाणी जवळजवळ 16 दिवस उपोषण केलं. या उपोषणकर्त्यांमध्ये आपले मल्हार मावळे, त्यामध्ये योगेशजी धरम असतील, गणेश केसकर असतील, दीपक बोराडे असतील, माऊली हर्नवळ असतील, विजय तमनर असतील किंवा यशवंत गायके असतील. या तमाम मल्हार मावळ्यांनी आपल्या प्राणांशी झुंज देत जवळजवळ 16 दिवस पंढरपूर या ठिकाणी उपोषण केलं. त्यानंतरून त्यांच्या प्रकृतीची दक्षता घेऊन ते आंदोलन 16व्या दिवशी सोडण्यात आलं. परंतु हे मल्हार मावळे त्या ठिकाणी न थांबता त्यांनी जी संभाजीनगर येथे असलेली आपली जात अनुसूचित जमातीची जी जात पडताळणी समिती आहे, त्या समितीच्या ठिकाणी गणेशजी केसकर आणि योगेशजी धरम यांनी 6 दिवस उपोषण केलं. खरं तर हे उपोषण या सरकारने करण्यास भाग पाडले, कारण सर्व आदेश असताना देखील जे राज्यामध्ये बोगस 6 धनगड प्रमाणपत्र होते, ते धनगड प्रमाणपत्र शासनाने आदेश देऊन देखील त्या समितीने रद्द केले नव्हते. त्यामुळे आपल्या गणेश केसकर आणि योगेश धरम या 2 मल्हार मावळ्यांना 6 दिवस आपल्या उपोषण करावं लागलं. त्यांच्या प्रकृतीची प्रचंड मानहानी झाली, तरी देखील त्यांनी ते उपोषण केलं आणि त्यांनी ते 6 दाखले रद्द करावे लागले. हे 6 दाखले रद्द करत असताना त्यांना तेथील आसपासच्या संभाजीनगर येथील आसपासच्या गावांमधून महिला असतील, संपूर्ण धनगर समाज असेल, या सर्व मावळ्यांनी मदत केली आणि त्यांच्या रेट्यामुळे ते 6 दाखले रद्द करावे लागले. या मल्हार मावळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यानंतरून हे जे दाखले आहेत, हे दाखले रद्द केल्यानंतरून आपला जो आरक्षणाचा प्रश्न सुटणार नव्हता, फक्त आपला काही प्रमाणामध्ये धनगर आरक्षणासंदर्भाचा मार्ग मोकळा झाला होता. त्या दृष्टीने पुढील पाऊल म्हणून समाजातील बांधवांनी मुंबई या ठिकाणी कूच केली. त्यामध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी मंत्रालय या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी लावून मंत्रालयातील जाळ्यांवरती उड्या मारल्या. त्यातीलच काही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्याच्या वर्षा या बंगल्याबाहेर गुप्त पद्धतीने आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांना आंदोलन केलं. त्याही सर्व मल्हार मावळ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो, कारण ही ज्योत पेटवणं या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरजेचं होतं आणि ही ज्योत महाराष्ट्रामध्ये पेटवायचं काम या विविध ठिकाणावरून, विविध आंदोलनाच्या माध्यमातून असेल, विविध उपोषणाच्या माध्यमातून असेल, या सर्व मल्हार मावळ्यांनी केलेलं आहे. खरं तर ही जी सर्व लोक या आंदोलनामध्ये उतरली होती, ही सर्व लोक एका सर्वसामान्य कुटुंबातील होती. यांच्या पाठीमागे कुठलाही नेता नव्हता, कुठलाही मोठा वरद हस्त नव्हता किंवा कुठलंही आर्थिक पाठबळ नव्हतं. तरी देखील समाजाच्या हितासाठी यांनी वेळोवेळी पुढे येऊन समाजाचं देणं लागतं म्हणून, समाजाला एस.टी. आरक्षण मिळावं म्हणून यांनी प्रयत्न केलेले आहेत. हे सर्व सांगत असताना ही सर्व परिस्थितीमध्ये मी समाविष्ट होतो. या परिस्थितीमध्ये मी त्याचा एक घटक होतो. परंतु या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. ज्या वेळेस आपण आंदोलनं केली, त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रस्थापित नेत्यानं, कुठल्याही राजकीय नेत्यानं आपल्याला थोडी सुद्धा मदत या सर्व प्रक्रियेमध्ये केलेली दिसत नाही. मागील 50 वर्षापासून आपलं जे घटनेत दिलेलं एस.टीचं आरक्षण आहे, ते आरक्षण आपल्याला मिळताना दिसत नाही. 1990च्या दशकामध्ये क्रांतीसूर्य बी.के. कोकरे साहेबांनी आपल्याला एस.टीचं आरक्षण मिळावं म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रभर फिरून प्रचंड असं आंदोलन उभा केलं, प्रचंड असा लढा उभा केला.
दऱ्याखोऱ्यामध्ये वाड्या वस्त्यांवरती राहणाऱ्या धनगर समाजाला सर्वप्रथम क्रांतीसूर्य बी के कोकरे साहेबांनी जागृत केलं. त्यानंतरून आपला आज तागायपर्यंत धनगर एसटी आरक्षणाचा लढा चालू आहे. तत्कालीन सरकारने आपल्या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी एनटीचं आरक्षण दिलं आणि त्याच्यावरती आपली बळवण केली. परंतु आपली खरी ही मागणी एसटीचीच होती ना, आज देखील ती मागणी एसटीचीच आहे. मित्रांनो आणि माझ्या समाज बांधवांनो, मागील 50 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आणि मागील 2 महिन्याचा अनुभव लक्षात घेता माझ्यासारखा तरुण आणि माझ्यासारखे या आंदोलनामध्ये असलेले असंख्य तरुण आज हे आंदोलन उभं करत असताना अनिल झोरे असतील, बिरुदेव कोळेकर असतील, त्याच पद्धतीनं बिरुदेव देशमुख असतील किंवा अन्य जी सर्व टीम आहे ही उच्च शिक्षित असलेली टीम आहे. त्यांना समाजाप्रती प्रचंड अशी तळमळ आहे. समाज आपला पुढे गेला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळून समाजातील लोक, समाजातील युवती मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजे. परंतु आम्हाला वेळोवेळी एक गोष्ट जाणवली की आपल्याला या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था आपल्याला कदापि हे आरक्षण देणार नाही. कारण हे जर आरक्षण आपल्याला मिळालं तर ह्यांची जी महाराष्ट्रामध्ये चाललेली राज्यव्यवस्था असेल किंवा ह्यांची जी दुकानं चाललेली आहेत ती दुकानं संपूर्णपणे बंद होणार आहे आणि हा मागासलेला धनगर समाज मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे. त्यामुळे मला या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आपल्याला जर आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई बरोबर त्याच पद्धतीनं उपोषण आंदोलनाबरोबर आपल्याला आपली जी कायदे बनवणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला शिरावं लागेल. त्यामध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा विधान परिषद अशा विविध माध्यमातून आपली लोक जोपर्यंत त्या ठिकाणी जात नाही आणि त्या ठिकाणी या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही, प्रस्थापित व्यवस्थेला घाम पडत नाही, तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आज 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटीच्या आसपास धनगर समाज आहे. जर या लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार करायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 30-40 आमदार या विधानसभेमध्ये धनगर समाजाचे असावे. कारण ह्या लोकसंख्येचा आकडा आणि त्याचं प्रमाण, या प्रमाणामध्ये या विधानसभेमध्ये आपले आमदार गेले पाहिजे आणि जाणं गरजेचं होतं. परंतु या व्यवस्थेनं कधीही ही समाजातील लोक या विधान भवनामध्ये जाऊ दिली नाही किंवा आपण आपली तेवढी कदाचित समज देखील नसेल, आपला समाज तेवढा पुढारलेला नसेल, त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. परंतु खऱ्या अर्थानं जर आपल्याला आपला एसटी आरक्षणाचा जर प्रश्न संपवायचा असेल, खऱ्या अर्थानं जर आपल्याला एसटी आरक्षण मिळवायचं असेल तर ही लोक आपल्या विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये पोहोचली पाहिजे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रस्थापित पक्ष असेल, या महाराष्ट्रामध्ये असलेले प्रस्थापित नेते असतील, हे नेते आपल्याला कधीही आरक्षण मिळवून दिलं नाही किंवा देत नाही. यांना आपलं आरक्षण मिळालं तर ह्यांच्या खुर्च्या खाली होणार आहेत, यांच्या खुर्च्या संपणार आहेत. त्यामुळं आपलं आरक्षण हे मिळणं हे त्यांच्यासाठी योग्य नाही आणि ते आपल्याला कदापि ही मदत करणार नाही. या प्रस्थापित पक्षांनी आपली आजपर्यंत मतं घेतली, त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, सर्वच 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने आपला पुरेपूर वापर करून घेतला. 2014 नंतर भाजप शिवसेनेने आपला पुरेपूर वापर करून घेतला. आपल्याला विविध पातळीवरती अनेक आश्वासनं दिली, अनेक प्रलोभनं दिली, परंतु आपल्याला कोणीही आरक्षण दिलं नाही आणि भविष्यात देखील देणार नाही याची खात्री आम्हा सर्व युवकांना झालेली आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील युवकांना मी आव्हान करतो, बांधवांनो, आपला जो विधानसभा मतदारसंघ असेल, आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण आपले उमेदवार, आपले समाजाचे उमेदवार जोपर्यंत आपण उभा करत नाही, आपली युवक पिढी जोपर्यंत या सर्व प्रक्रियेमध्ये लढत नाही, तोपर्यंत या प्रस्थापित व्यवस्थेला कदापिही घाम फुटणार नाही. कारण ही प्रस्थापित व्यवस्था फक्त आणि फक्त मतदानाच्या प्रक्रियेला भितात आणि जोपर्यंत आपण या मतदान प्रक्रियेमध्ये, या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही, तोपर्यंत आपले कुठलेही प्रश्न संपणार नाही. या व्यवस्थेने आपल्याला धनगर जात म्हणून मागे ठेवलेला आहे. हा धनगर समाजाचा आहे आणि याला कदापिही आरक्षण मिळता कामा नये. हा कधीही पुढे आला नाही पाहिजे. हा जर पुढे आला तर आपलं सर्व बंद होईल. ही भूमिका या प्रस्थापित व्यवस्थेची आहे. त्यामुळे आपल्याला एक धनगर म्हणून लढावं लागेल.
एक धनगर म्हणून या सर्व प्रक्रियेमध्ये, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला उतरावं लागेल. त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम युवकांना मी आव्हान करतो, तुम्ही ज्या ज्या मतदारसंघामध्ये असाल त्या मतदारसंघामध्ये आपले सर्व युवक एकत्र करण्याचा प्रयत्न करा. त्या युवकांमधून एखादा चांगला युवक ज्याची तळमळ समाजाप्रती असेल अशा युवकाला विविध धनगर बहुल मतदारसंघामधून उभे करा, जेणेकरून आपलं प्रतिनिधित्व पुढे येईल, एक समाजाचे नेतृत्व तयार होतील. ज्या ठिकाणी या राजकीय पक्षांमध्ये आपली लोक असतील त्या ठिकाणी त्या व्यवस्थेला त्या उमेदवाराला मदत करा. खरं तर या सर्व परिस्थितीवरून सध्या एक गोष्ट लक्षात येत आहे की आपल्याला या महाराष्ट्रातील कुठलाही पक्ष मोठ्या प्रमाणावरती जागा देणार नाही. दिली तर तुटपुंज अशा 1-2 जागा हे देणार आहेत. त्यामुळे आपलं एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व कधीही होणार नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे प्रस्थापित पक्ष जागा देतील त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला मदत करा. परंतु इतर महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारसंघ असे असतील की तिथं आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण आपल्या समाजाचा प्रतिनिधी कशा पद्धतीने देता येईल, समाजाच्या जागा कशा पद्धतीने लढवता येईल आणि त्याच्या मागे कशा पद्धतीने उभा राहता येईल याची सर्वांनी दक्षता आपण घ्यायची आहे. आणि कदाचित यावेळेस आपले उमेदवार बहुसंख्येने निवडून जाणार देखील नाही, परंतु या व्यवस्थेतील प्रस्थापित पक्षांना पाडण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे. आणि ज्या वेळेस आपण या प्रस्थापित पक्षांचे नेते, या प्रस्थापित पक्षांचे आमदार आपण पाडू, त्यावेळेस ही व्यवस्था खडबडून जागी होणार आहे. ही आपला विचार करायला भाग पडणार आहे. तोपर्यंत आपलं महत्त्व या व्यवस्थेला कळणार नाही. खरं तर आज असंख्य आपली उपोषणं होतात, असंख्य आंदोलनं होतात, समाज रस्त्यावरती येतो, परंतु ही व्यवस्था कधीही याची दखल घेत नाही. कधीही आपलं महत्त्व या व्यवस्थेला कळत नाही. परंतु ज्या वेळेस आपण मतदानातून व्यक्त होऊ त्यावेळेस या व्यवस्थेला आपलं महत्त्व कळणार आहे. खरं तर आपल्या समाजामध्ये नेते कमी आहेत असातला भाग मुळीच नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी आपला समाज बहुसंख्य आहे त्या ठिकाणी आपले नेते आहेत. परंतु हे नेते या प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत. हे नेते दादा, काका, साहेब यांचे गुलाम झालेले आहेत. मला या सर्व जमातीतील लोकांना सांगायचंय, बांधवांनो, तुम्ही सर्व समाज वेठीस धरू नका. आजपर्यंत तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कुठंतरी PDCC बँक अशा छोट्या छोट्या पदासाठी तुम्ही संपूर्ण समाज वेठीस धरलेला आहे. जर समाजाला आरक्षण मिळालं तर आज समाजाचे 5-25 आमदार होतील, 4-5 खासदार होतील आणि असंख्य मुलं विविध ठिकाणी MPSC, UPSC अशा विविध ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावरती जातील. त्यामुळं बांधवांनो, तुम्ही समाजाचा विचार करा, समाजाच्या हिताचा विचार करा. जर तुम्ही समाजाच्या हिताचा विचार केला तर समाज नक्कीच पुढे जाण्यास मदत होईल. जर तुम्हाला या निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही या मोठमोठ्या नेत्यांचे धुनी धुता, त्यांच्या पाया पाडता, माझं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला उभं नाही राहिलं ते चालेल, पण या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः या पक्षांकडून तिकिटे मागा, या पक्षांकडून निवडणुका लढवा. आणि जर तुम्हाला हे पक्ष निवडणुकीमध्ये विधानसभेच्या जागा देत नसतील तर तुम्ही यांच्याबरोबर राहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही या सर्व प्रक्रियेमधून बाहेर पडून समाजाच्या बरोबर उभे राहा. समाज तुम्हाला डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हे सर्व करत नसतील तर समाजाला दाबायचं देखील काम करू नका. समाजामधील काही युवक पुढे येत आहेत, समाजासाठी भांडत आहेत. त्यामुळे या समाजातील युवकांना तुम्ही ताकद द्यायचं काम करा. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सर्व समाजाच्या बांधवांना ताकद द्यायचं जर काम केलं तर समाज या विधानसभेमध्ये नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावरती यश मिळवेल. आजच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी समाजाला काही प्रमाणात यश कमी मिळेल किंवा मिळणार नाही, परंतु भविष्यामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये या राज्यामध्ये धनगर समाज एक प्रस्थापित व्यवस्थेला घाम फोडून मुख्य पातळीवरती आल्याशिवाय राहणार नाही, याची मला नक्कीच खात्री आहे. त्यामुळं मला या सर्व बाबीमध्ये सर्व समाज बांधवांना सांगायचं आहे की आपल्याला एकच पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे.
निवडणुका लढवाव्यात, निवडणुकीमध्ये या प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पाडा आणि अंतिम आपले नेतृत्व तयार करा आणि